फ्रेंड्स, आम्हाला ना तांबडा रस्सा एवढा आवडला इकडचा कोल्हापूर दरबारचा, की मी ना 2 वाट्या तांबडा रस्सा पियाले. म्हणजे ही एक वाटी आणि दुसरी एक वाटी. तर मग नंतर मी परत एकदा तांबडा रस्सा मागवला. तर लिटरली त्यांनी काय दिलं असेल, मला डायरेक्ट बकेटच आणून दिले आणि माझा पूर्ण ताटली रिकामी आहे आता. तर आता मला फक्त त्यांनी तांबडा रस्सा पिण्यासाठी दिला. आय डोंट नो प्राईस लावतायत की नाही. व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेन की जो तांबडा रस्सा मागवलाय त्याची प्राईस घेतली आहे की नाही घेतली. नमस्कार मंडळी. आज मी चालली आहे संडेला फन डे करण्यासाठी एका नवीन रेस्टॉरंटमध्ये. फ्रेंड्स, रेस्टॉरंटचं आधी नाव सांगणार नाही, पण तुम्हाला माहिती आहे मला सावजी मटण खूप आवडतं. तर सावजी मटण खाण्यासाठी एक अजून नवीन रेस्टॉरंट ठाण्यामध्ये ओपन झालं आहे आणि माझ्या टी शर्टचं काय कलर आहे त्या कलर अनुसार त्या हॉटेलचं नाव आहे. तर चला जाऊया आणि सावजी मटण आणि बाकीचे वेगवेगळे पदार्थ कसे आहेत आणि संडेला फन डे बनवूया. चला. ऑरेंज कलरचं टी शर्ट आणि डेनिमची शॉर्ट्स घातली आहे. मस्त सिंपल असा आउटफिट ऑफ द डे ठेवला आहे. आज संडे आहे आणि फ्रेंड्स, भरपूर पाऊस पडत आहे, भरपूर. आणि ह्याच्यामध्ये जर असं तिखट गरम गरम सावजी मटण मिळालं तर क्या सोने पे सुहागा. तर चला आपण जाऊया सावजी मटण खायला. कुठे आणि आम्ही पोचलो आहोत ऑरेंज सिटी सावजी. पण फ्रेंड्स, तुम्ही लाईन बघताय ना, थांबा. ह्या पावसामुळे तुम्हाला जर दिसत नसेल तर तुम्हाला जरा मी काच खाली करून दाखवते. लिटरली वेटिंग इथे त्यांनी आम्हाला 3 तास सांगितलं. तर आम्ही सावजी मटनला केलं बाय बाय आणि आम्ही निघालो कुठे बरं? कोल्हापूर दरबारला. सो फ्रेंड्स, डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस देणार आहे. पण आता तुम्ही बघा, कोल्हापूर दरबार हे न्यूली ओपन रेस्टॉरंट आहे आणि इंटर केल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं सुंदर असं छोटंसं टेम्पल आहे. टेम्पल नाही म्हणता येणार, पण मस्त असं फोटो आहे. फ्रेंड्स, हा आहे ॲम्बियन्स आणि 1+1 अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि कोल्हापूर दरबार म्हटल्यावर खुर्ची पण अशी शोभेसारखीच आहे. फ्रेंड्स, चला तुम्ही चेकआउट करा ॲम्बियन्स आणि पुढे मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स देणार आहे. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे, तर तुम्हाला खरा ऑनेस्ट रिव्ह्यू मिळणार आहे. ग्राउंड फ्लोअरचं तर पूर्ण खचाखच भरलेलं. तर चला फर्स्ट फ्लोअरला जाऊया आणि फर्स्ट फ्लोअरचा ॲम्बियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. फ्रेंड्स, इकडचं पण मी नाव ऐकलेलं आहे की कोल्हापूरसारखं तुम्हाला मस्त असं मटण चिकन खायचं असेल तर कोल्हापूर दरबारला नक्की व्हिजिट करा. तुम्ही इथे बर्थडेही सेलिब्रेट करू शकता. तर मी आली आहे कोल्हापूर दरबार येथे आणि मी काय ऑर्डर करणार आहे त्या सगळ्या डिटेल्स शेअर करणार आहे. आणि माहिती आहे ना, तांबड्या रस्साची जी बादली आहे तिची प्राईज लावली की नाही ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलं की मी आणि माझी फॅमिली आधी मसाला पापड ऑर्डर करतो. ते शास्त्रच आहे. तुमच्याबरोबर शेअर करते मस्त असं मेनू कार्ड. फ्रेंड्स, मेनू कार्ड मस्त का म्हटली आहे, कारण का थाळ्यांबरोबर स्टार्टर्स आणि वेगवेगळे अजून कोल्हापूरचे नॉनव्हेज आणि व्हेज तुम्हाला पदार्थ इथे खायला मिळतील. तर सगळ्या डिटेल्स स्लोली येणार आहेत. पण मी अशा ठिकाणी आली ना की तुम्हाला खरं सांगू, मी थाळीच खाते आणि थाळीमध्ये मला ना मटण थाळी खायला खूप आवडते. आणि मी मागवणार आहे कोल्हापूरचं फेमस काळा मटण थाळी. आणि हे तुमच्याबरोबर मी असं शेअर करत आहे, पण माझी नजर इथेच आहे आणि मी ही ऑर्डर करणार आहे. आणि अजून माझं एक लक्ष गेलं की 100% प्युअर आईस्क्रीम. फ्रेंड्स, नो केमिकल्स, नो कलर्स असं इथे आईस्क्रीम मिळतं. तर तेही आपण खाणार आहोत. तर सगळ्या डिटेल्स पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. आणि असं सगळं बोलता काळा मटण थाळी आलेली आहे. फ्रेंड्स, आणि ह्या थाळीमध्ये काय काय आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ को मारो गोली आणि थांबा आधी टेस्ट करते. फ्रेंड्स, असं काही गरम गरम काळा सुक्का मटण माझं खूप फेवरेट आहे. आणि ते खाल्लं आणि तुम्ही माझे एक्सप्रेशन बघू शकता. खूप सुंदर आणि मस्त अशी टेस्ट होती. आणि कोल्हापूरला मी जाऊन आली आणि कोल्हापूरच्याकडे जसं मटण ऑथेंटिक मटण असतं ना, तसं
अप्रतिम आहे. पण त्याच्याबरोबर खरडा मटण पण मागवलेलं आम्ही, म्हणजे स्टार्टरचा एक प्रकार आहे खरडा सुका मटण. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला एकदम असं बाहेर पाऊस पडतोय आणि झणझणीत खरडा म्हणजे ठेचा असं खूप खूप स्पायसी खायचं असेल तर नक्की ऑर्डर करा, पण स्पायसी विथ टेस्ट. आणि ही माझी थाळी मी तुम्हाला परत दाखवत आहे, कारण का ह्याच्यामध्ये 4 वाट्या आल्या आहेत आणि 4ही वाट्यांमध्ये काय काय आहे ते तुमच्याबरोबर आता शेअर करते. तर पहिलं तांबडा रस्सा, त्याच्यानंतर आहे तांबडा रस्सा. तर तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच कळलं ना मला किती आणि मस्त असं वाटलं. फ्रेंड्स, मला लगेच म्हणजे असं म्हणजे काय झालं काय सांगू, मी सगळ्यांना म्हटले, अरे रे हा आधी टेस्ट करा, खूप छान आहे खूप छान आहे. कारण का तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल तर मी भरपूर ठिकाणी फिरते आणि तिकडचं स्पेशली ऑथेंटिक फूड मी खायचा प्रयत्न करते. आणि तांबडा रस्सा फ्रेंड्स अप्रतिम होता. त्याच्यानंतर मी पांढरा रस्सा ट्राय केला. पण तुम्हाला सांगू का फ्रेंड्स, एकदा ती तोंडाला माझ्या तांबड्या रस्स्याची टेस्ट लागली तर त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी अशा फेल वाटत होत्या. हाही पांढरा रस्सा छान होता, पण तांबडा रस्सा बेस्ट. आणि त्याच्यानंतर अशी अंडा कढी होती, एक अर्धं अंडं होतं आणि त्याच्या बाजूला मटण खिमा होता. आणि ही तांबड्या रस्साची पहिली वाटी मी संपवलेली आहे. आणि हेच परत परत रिपीट का मी दाखवते तुम्हाला, पण तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला सगळा पूर्ण फ्रंट व्ह्यू मिळतोय. पण सगळ्याच गोष्टी छान होत्या आणि अंडा कढी ही मस्त होती. आणि छोटीशा वाटीमध्ये मला मिळालेला होता मटण खिमा. आणि एक तुम्हाला सांगू का फ्रेंड्स, चिकन सिल्सिक असं काहीतरी नावाचं स्टार्टर होतं. जर तुमच्याबरोबर लहान काय सगळ्याच जणांना आवडेल असं हे स्टार्टर होतं. हे तुम्हाला एवढं जवळनं का दाखवते माहिती का तुम्हाला, कारण का ना ह्या स्टिकमध्ये लेयर्स लावलेले आहेत आणि अप्रतिम आहेत फ्रेंड्स. बघा, फर्स्ट लेयर ओनियन, त्याच्यानंतर कॅप्सिकम आणि चिकनचा मध्ये मस्त असा लेयर आहे, नंतर टॅमॅटोचा लेयर आहे. पण एवढे सॉसेस सुंदर रीतीने वापरले आहेत ना, मी तुम्हाला म्हणणार नाही की ते स्पायसी आहे, पण ते खूप सुंदर टेस्ट आहे. फ्रेंड्स, ह्याचं नाव आहे चिकन सिलसिला, असं काहीतरी. सिलसिला नाही हो, मी तर काय सिलसिला मूवीच आठवली तुम्हाला, जाऊन द्या चला. नंतर तुम्हाला शेअर करते बिल दाखवताना. वडे मागवले, एक तांदळाची भाकरी आणि आमचं अजून एक फेवरेट आयटम आहे तो म्हणजे घी रोस्ट चिकन. मंडळी, घी रोस्ट चिकन आता वड्याबरोबर चांगलं लागेल की तांदळाच्या भाकरीबरोबर, तर घी रोस्ट चिकनचे फ्लेवर एवढे चांगले होते की दोघींबरोबर छान वाटले. आत्ता आली माझ्या भाताची बारी आणि तो होता इंद्रायणी राईस. पण ह्या इंद्रायणी राईसची काय एक गोष्ट मजेदार होती माहिती आहे का. इंद्रायणी राईस असाही मला आवडतोच, पण त्याच्यामध्ये ना असं फ्लेवर होते सगळे. आणि मी कशाबरोबर न खाता लिटरली तिसरी का दुसरी वाटी तांबड्या रस्स्याची ओतली. आणि फ्रेंड्स, राईस आणि तांबडा रस्सा म्हणजे तुम्ही विचार करा काय कॉम्बिनेशन आहे, म्हणजे अप्रतिम. आणि मी कोकणातली असल्यामुळे इंद्रायणी राईस म्हणजे अरे जीव की प्राण. फ्रेंड्स, आम्हाला ना तांबडा रस्सा एवढा आवडला इकडचा कोल्हापूर दरबारचा, की मी ना 2 वाट्या तांबडा रस्सा पियाले, म्हणजे ही एक वाटी आणि दुसरी एक वाटी. तर मग नंतर मी परत एकदा तांबडा रस्सा मागवला, तर लिटरली त्यांनी काय दिलं असेल, मला डायरेक्ट बकेटच आणून दिले आणि माझा पूर्ण ताटली रिकामी आहे आता. तर आता मला फक्त त्यांनी तांबडा रस्सा पिण्यासाठी दिला. आय डोंट नो प्राईज लावतायत की नाही, व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेन. फ्रेंड्स, प्राईज लावलेली नाही आहे, तर ती मला बादली मिळाली आहे फ्री फ्री फ्री. तांबड्या रस्स्याची पहिली वाटी, तांबड्या रस्स्याची दुसरी वाटी, अशा 2 वाट्या संपवून झाल्यावर आता तुम्हाला काय वाटतंय की मी ही बादली संपवणार आहे? छे छे, कोण संपवतं एवढं, एवढं कोणी वेडं असतं का? पण नाही, मी तिसरी वाटी पण पियाली, त्याच्यानंतर मी चौथी वाटी पण पियाली. फ्रेंड्स, अप्रतिम तांबडा रस्सा होता. जेव्हा पण तुम्ही जर कोल्हापूर दरबारला व्हिजिट करणार असाल तर तांबडा रस्सा ज्याच्यामध्ये असेल ती थाळी नक्की मागवा. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये ना थाळ्यांमध्ये खाली लिहिलं आहे की तुम्हाला त्या थाळीमध्ये काय काय सर्व केलं जाईल. आणि ही आहे माझी तिसरी वाटी. तर त्याला इग्नोर करता चला थंडगार 100% नॅचरलवालं आईस्क्रीम खाऊया. आणि ते आईस्क्रीम आहे पेरूचं आईस्क्रीम. बाहेर पाऊस पडतोय, थंडगार मस्त
वातावरण आहे आणि अशाच वातावरणात आईस्क्रीम खाण्याची मजा ना ही खूप वेगळीच असते. आणि फ्रेंड्स, आम्ही हे आईस्क्रीम टेस्ट केलं, खूप सुंदर. आणि जेव्हा पण आपण नॅचरल आईस्क्रीम खातो ना, तर ते खूप त्याची टेस्ट खूप अप्रतिम लागते, जसे आपण नॅचरलचे आईस्क्रीम खातो तसेच. आणि आत्ता येणार आहे तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू. मुखवास खाता खाता सगळे ऑनेस्ट रिव्ह्यू होते. ॲम्बियन्स 10/10, फूड 10/10 आणि स्टाफ आणि सर्विस 10/10. तुमच्याबरोबर शेअर करत आहे बिल. ब्ल्यूने लिहिलेले जे आहे ना, ते आईस्क्रीमची प्राईस लावलेली ते विसरून गेलेले, तर त्यांनी लावलेली आहे. आणि जो एक स्टार्टर बोलली होती ना, ते चिकन नाही हो, चिकन सिसलिक, आणि ते स्टार्टरचं नाव आहे. तर तुम्ही याल तेव्हा हे सगळे आयटम एकदा नक्की खाऊन बघा, खूप अप्रतिम आहे. मस्ट विजिट. तिथून निघाली शॉपिंग करायला, मस्त अशी शॉपिंग केली. थांबा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.